हॅलो फ्रेंड्स, एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय चटपटीत, चविष्ट, अगदी झणझणीत अशी शेवभाजी आज आपण बनवणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपी सुरू करूया. तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 4 चमचे रिफाइंड ऑइल घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही वापरू शकता. त्यामुळे तर भाजी आणखीनच चवदार, चविष्ट होईल. आता इथे काही खडे मसाले घेतलेले आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. 1 इंच दालचिनी, 1 हिरवी वेलची, 1 काळी वेलची, 1 तेजपत्ता, 4 लवंग आणि 4 मिरे आपण इथे घेत आहोत. आता हे छान फुलू द्यायचे आहे, छान तडतडू द्यायचे आहेत. आता हे खडे मसाले अगदी छान असे परतले गेलेले आहे. आता इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी अगदी बारीक असे कापून घेतलेले आहेत. आता हेही आपण तेलामध्ये अगदी छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर कांदा अगदी बारीकच कापून घ्या म्हणजे भाजीला फार जास्त अशी चव येईल. तर आता इथे कांदा परतेपर्यंत आपण दुसरी तयारीही करून घेऊ. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो अगदी बारीक असे कापून घेतलेले आहेत. इथे 2 ते 3 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरही आपण यामध्ये घालून अगदी मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण पाणी न घालताच वाटण करून घेतलेलं आहे. यामध्ये टोमॅटो आहे त्यामुळे पाणी घालण्याचीही गरज नाही. आता इकडे कांदाही आपला छान भाजत आलेला आहे. अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण कांदा इथे छान परतवून घेतलेला आहे. आता आपण काढून घेतलेलं वाटणही यामध्ये घालूयात आणि वाटीमध्ये अगदी काही राहिलेला मसाला असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते पाणीही या मसाल्यामध्ये घालूयात आणि मसाले अगदी व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर आता यामध्ये आपण काही कोरडे मसालेही घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालत आहे. अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार आपण यात मीठ घालून घेऊयात. तर तुम्ही जर इथे तिखट कमी खात असाल तर तुम्ही इथे तिखट कमी घातलं तरीही चालेल. आता हे मसाले आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे मसाले आपण अगदी तेल सुटेपर्यंत छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तेव्हाच ह्या शेवभाजीला खूप छान अशी चव येणार आहे. तर आता इथे 5 ते 6 मिनिटे आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटे झालेले आहे. आणि 6 मिनिटापर्यंत मी हा मसाला अगदी छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे. मी मध्ये-मध्ये हे मसाल्याला छान हलवतही राहिलेले आहे. म्हणजे हा मसाला खाली कढईच्या तळाला लागून खालीही लागू शकतो आणि करपूही शकतो. त्यामुळे आपण मध्ये-मध्ये चेक करत राहायचं आहे. आणि इथे शेवभाजी मसाल्याचे मी 2 चमचे घेतलेले आहेत. तो मसालाही यामध्ये घालून अगदी व्यवस्थित 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आता सर्व मसाले अगदी खमंग असे भाजले गेलेले आहेत. त्यामुळेच आपल्या शेवभाजीला खूपच भन्नाट अशी चव येणार आहे. आता यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे. अगदी 1 ते 1.5 ग्लासच पाणी यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जर भाजीला खूप जास्त रस्सा हवा असेल तर थोडंसं जास्तीचं घातलं तरीही चालेल. आणि भाजीमध्ये शक्यतो गरमच पाणी घाला म्हणजे भाजीची चव आणखीनच छान होते आणि भाजीवर तरीही छान येते. आता इथे 2 ते 3 मिनिटे आपण हे छान झाकण ठेवून उकळून घेतलेलं आहे. इथे बघू शकता आता छान आपला मसालाही छान शिजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण शेवभाजीचे जे शेव असतात थोडेसे इथे जाडे शेव मी वापरत आहे आणि हेच शेव शेवभाजीसाठी वापरतात. ते 1 कप मी इथे घेतलेले आहे. आता ते आपण सर्व यामध्ये घालून घेऊयात. आणि आपण भाजीमध्ये शेव घातल्याच्या नंतर इथे भाजीला फार जास्त उकळत बसायचे नाही. नाहीतर इथे फार जास्त शेव गाळा होण्याचीही शक्यता असते. आता इथे बघू शकता भाजीला छान उकळा आलेला आहे आणि उकळा आल्याच्या नंतर अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंतच भाजी उकळून घ्यायची आहे. ही खास टीप नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी अशाच साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहते. आता इथे भाजीला छान उकळा आलेला आहे. यामध्ये मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरही घातलेली आहे. तर इथं आपण बघूही शकता आपली भाजी किती छान घट्टसर अशी तयार झालेली आहे. आणि यामध्ये शेवही बघा किती परफेक्ट शिजलेले आहेत. अगदी अख्खे शेवच भाजीमध्ये दिसायला हवे, तेव्हाच भाजी छान दिसते आणि छान लागतेही. तर आता इथे गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे सर्व्हिंग बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊयात. तर इथे बघू शकता किती चटपटीत आणि चविष्ट ही भाजी दिसत आहे. अगदी बघता क्षणी खावी अशी ही भाजी इथे तयार झालेली आहे. आता ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, पराठा किंवा नान सोबतही खाऊ शकता आणि भातासोबत तर अप्रतिम अशी ही भाजी लागते.
आता तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला रेसिपी थोडीशीही आवडली असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले मित्र